अमेरिकेतील मिशिगन राज्यात बर्फाचं वादळ आल्यामुळे एक भीषण अपघात झालाय। इंटरस्टेट हायवेवर 100हून अधिक वाहनं एकमेकांना धडकलेत। खराब हवामानामुळे अनेक गाड्या रस्त्यावरून घसरल्यात। फॉक्स न्यूजच्या रिपोर्टनुसार या अपघातात 30हून अधिक सेमी ट्रेलर ट्रक अडकून पडलेत। अपघाताची भीषणता पाहून पोलिसांना हायवेच्या दोन्ही बाजूची वाहतूक तातडीने बंद करावी लागली। हा अपघात मिशिगनमधील ग्रँड रॅपिड्स या शहराच्या नैऋत्येला असलेल्या इंटरस्टेट 196 वर झालाय। मिशिगन स्टेट पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात अनेक जण जखमी झालेत, मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची पुष्टी नाही। अडकलेली वाहनं हटवण्यासाठी पोलिसांनी तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले। बांगलादेशातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या जमावाच्या हिंसाचाराच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये। अशीच एक धक्कादायक घटना चितगाव जिल्ह्यातील सलीमपूर भागातून समोर आली आहे, जिथे रॅपिड ॲक्शन बटालियनच्या टीमवर एका जमावाने हल्ला केलाय। या हल्ल्यात बटालियनच्या एका अधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली, तर अन्य 3 अधिकारी जखमी झालेत। स्थानिक मीडिया आणि सुरक्षा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरएबीची टीम एका विशेष मोहिमेसाठी सलीमपूर परिसरात गेली होती। त्याचवेळी तिथे आधीच दबा भरून बसलेल्या गुन्हेगारांच्या टोळीनं टीमला घेरलं। पाहता पाहता परिस्थिती हाताबाहेर गेली आणि जमावानं अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली। असं सांगण्यात येते की हल्लेखोरांनी काही अधिकाऱ्यांना ओलीस देखील ठेवलं होतं। पाकिस्तानमधील कराची शहरात MA जिन्ना रोडवर असलेल्या गुल प्लाझा या प्रसिद्ध शॉपिंग मॉलला भीषण आग लागले। या आगीत आतापर्यंत 26 जणांचा मृत्यू झालाय। या दुर्घटनेत 81 लोक अजूनही बेपत्ता असून शोध मोहीम युद्धपातळीवर सुरू आहे। आगीमुळे या बहुमजली व्यावसायिक इमारतीचं प्रचंड नुकसान झाले। ही इमारत आता अत्यंत असुरक्षित घोषित करण्यात आले। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला 34 तासाहून अधिक काळ लागला। आग विझली असली तरी ढिगारा उपसण्याचं आणि बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचं काम सुरूच आहे। पाकिस्ताननंतर अमेरिकेनं बांगलादेशच्या व्हिसाला मोठा धक्का दिलाय। आता अमेरिकेत जाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना व्हिसा मिळवण्यासाठी अंदाजे 14 लाख रुपये बॉन्ड म्हणून जमा करावे लागणार आहेत। यापूर्वी अमेरिकेनं पाकिस्तानसह 75 देशांना स्थलांतरित व्हिसा देण्यावर बंदी घातली होती। त्यामुळे पाकिस्तानी लोकांना अमेरिकेत स्थायिक होण्यापासून आणि लग्न करण्यापासून रोखलं आहे। ढाका येथील अमेरिकन दूतावासानं सोमवारी जाहीर केलं की B1 आणि B2 व्यवसाय आणि पर्यटन व्हिसासाठी मंजूर झालेल्या बांगलादेशी नागरिकांना आता 21 जानेवारी 2026 पासून लागू होणारा $15,000 म्हणजे 13,63,000 रुपयांपर्यंतचा बॉन्ड देणं आवश्यक असेल। बांगलादेशी टाकामध्ये ही रक्कम 18,34,000 रुपये होतात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची नोबेल शांतता पुरस्कार न मिळाल्याची नाराजी आता उघडपणे समोर येते। ट्रम्प यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोरे यांना पाठवलेल्या एका पत्रात नोबेल पुरस्कार न मिळाल्यामुळे शांती ही आपली प्राथमिकता राहिलेली नाही असं सूचक विधान केल्याचा दावा करण्यात आलाय। मीडिया रिपोर्टनुसार नॉर्वेच्या पंतप्रधानांनी स्थानिक माध्यमांना या पत्राची माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार 18 जानेवारी 2026 रोजी ट्रम्प यांचा संदेश मिळाला। हा संदेश फिनलँडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब आणि नॉर्वेच्या पंतप्रधानांनी याआधी पाठवलेल्या एका संयुक्त निवेदनाच्या प्रत्युत्तरात आला होता। या निवेदनात फिनलँड, नॉर्वे आणि इतर देशांवर लावण्यात आलेल्या अमेरिकन टॅरिफला विरोध व्यक्त करण्यात आलाय। जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनमध्ये लोकसंख्या घटण्याचं संकट गंभीर होत चालले। सरकारी आकडेवारीनुसार 2025 मध्ये चीनची लोकसंख्या सुमारे 40 लाखांनी घटून 1.405 अब्जांवर गेली। ही घट आता 2024 पेक्षा अधिक आहे। सलग 4थ्या वर्षी चीनच्या लोकसंख्येत घट नोंदवली गेली। राष्ट्रीय सांख्यिकी ब्युरोनं सोमवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार चीनमध्ये जन्मदर विक्रमी निच्चांकी स्तरावर पोहोचलाय, तर मृत्यूदरात वाढ झाली। यामुळे देश वेगानं वृद्ध लोकसंख्येकडे झुकत असल्याचं स्पष्ट झालंय। अमेरिकेतून आयात होणाऱ्या डाळींवर भारतानं 30% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानं अमेरिकन सरकार चांगलंच बिथरलंय। याचं कारण म्हणजे भारत हा जगातील सर्वात मोठा डाळींचा ग्राहक देश असून जागतिक डाळींच्या एकूण वापरापैकी सुमारे 27% खपत ही भारतात होते। देशांतर्गत गरज भागवण्यासाठी भारत मोठ्या प्रमाणावर डाळींची आयात करतो। यामध्ये अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, म्यानमार यांसारख्या देशांचा समावेश आहे। भारत मटर, मूग, तूर, मसूर अशा विविध डाळी परदेशातून आयात करतो। अलीकडे अमेरिकेनं या काही भारतीय उत्पादनांवर टॅरिफ वाढवल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून भारतानं अमेरिकी डाळींवर 30% शुल्क लागू केलंय।
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अनेक वर्षांपासून ग्रीनलँड मिळवण्यासाठी प्रयत्न करतायत. आता त्यांनी याच मुद्द्यावरून डेन्मार्क विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ट्रम्प यांनी केलेल्या नव्या वक्तव्यामुळे ग्रीनलँडच्या सार्वभौमत्वावरून अमेरिका आणि युरोपीय देशांमधील तणाव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. सोशल मीडियावर पोस्ट करताना ट्रम्प म्हणाले की नाटो गेल्या 20 वर्षांपासून डेन्मार्कला ग्रीनलँडमधून रशियन धोका दूर करण्याचा इशारा देते. मात्र दुर्दैवानं डेन्मार्कनं याबाबत कोणतीही ठोस पावलं उचलली नाहीत. आता वेळ आली आहे आणि हे करून दाखवलं जाईल असं सूचक विधान ट्रम्प यांनी केलंय. गाझा पट्ट्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोर्ड ऑफ पीसमध्ये सहभागी होण्यासाठी भारताला आमंत्रित केले. तसंच पाकिस्तानलाही अमेरिकेनं सोबत घेतले. भारतानं याविषयी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही. अमेरिकेच्या या उदारपणावर केंद्र सरकारला मोठा संशय आहे. मोदी सरकार राजकीय कूटनीती आणि इतर मुद्द्यांवर गंभीर विचार करते. आंतरराष्ट्रीय अभ्यासक, परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक यांनी मात्र ट्रम्प यांचा हा प्रस्ताव भारतासाठी घातक ठरण्याचा इशारा दिलाय. कारण हा प्रस्ताव जगभरातील अनेक संवेदनशील मुद्द्यांशी जोडलेला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर लागलीच होकार देण्यास मोदी सरकार तयार नाही. रशियानं भारताला सुपरजेट 100 आणि IL-114-300 या 2 प्रवासी विमानांची ऑफर दिली आहे. ही दोन्ही विमानं रशियानं स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेत. एवढंच नाही तर या विमानावर रशियानं तिरंगी ध्वजाची प्रतिकृती देखील तयार केली आहे. ही विमानं भारताच्या विमान उद्योगाला चालना देऊ शकतात असं देखील रशियानं म्हटलंय. दरम्यान भारत अजूनही विमानांच्या बाबतीत पाश्चिमात्य देशांवर अवलंबून आहे. मात्र जर भारतानं रशियासोबत या विमानांची डील केली तर भारत आणि रशियामधील व्यापारी संबंध आणखीन मजबूत होण्यास मदत होणार आहे. या बातमीसोबतच आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.